बरंच काही मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। साधे राहणे, स्वच्छ प्रतिमा आणि हसरा चेहरा, कॉमन मॅनचं मूर्तिमंत उदाहरण असलेले मनोहर पर्रीकर सर्वांना नेहमी आपल्यातलेच एक वाटले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजपचा सामान्य कार्यकर्ता, गोव्याचे मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षण मंत्री असा पर्रीकर यांचा थक्क करणारा प्रवास होता। मात्र यशाची अनेक शिखरं गाठूनही त्यांनी त्यांच्यातला कॉमन मॅन अखेरच्या श्वासापर्यंत जपला। पर्रीकर तर आपल्यात नाहीयेत, पण त्यांच्या असंख्य आठवणी डोळ्यासमोर तरळत आहेत। कसे होते मनोहर, मुंबई आणि त्यांचा भावनिक ऋणानुबंध कसा होता, हुबेहूब त्यांच्यासारखा दिसणारा अभिनेता कोण आहे, पहा आजची बातमी आणि बरंच काही। आठवणीतले मनोहर। मनोहर पर्रीकर हे IIT पवईमधून पदवीधर झाले। पर्रीकर ज्यावेळी IITत शिकत होते तेव्हा बुधराम बदाई हे IIT मुंबईमध्ये वॉचमॅन होते। मनोहर पर्रीकर IIT मध्ये शिकत असताना त्यांचा बदाई यांच्याशी घनिष्ठ संबंध होता। पर्रीकरांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा देताना बदाई यांना मात्र अश्रू अनावर झाले। बदाई यांच्याशी बातचीत केली आमचे न्यूज एडिटर तुषार शेट्टी यांनी। साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही मनोहर पर्रीकरांनी आपल्या कृतीतनं जाणवून दिलेली होती। मुळातच मनोहर पर्रीकर गोव्याचे जितके होते तितकेच ते मुंबईचे होते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। संरक्षण मंत्री असोत की गोव्याचे मुख्यमंत्री असोत, मनोहर पर्रीकरांच्या वागण्यात कोणताही फरक झाला नव्हता। ज्या वेळेला पर्रीकर हे IIT मुंबईमध्ये शिकत होते त्यावेळेला त्यांचा संबंध या बुधराम बदाई यांच्याशी आला होता। बदाई हे जवळपास 38 वर्ष IIT मध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम केले होते। मात्र ज्या ज्या वेळेला पर्रीकरांची आठवण येते त्या वेळेला बदाई यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं। काम किया हुआ है उनके साथ, वॉचमैन का काम करता था मैं, लेकिन उनके साथ लगा बहुत था। कभी 10 रुपया नहीं दिया था, उन्होंने बोला कुछ और बहुत ईमानदारी से काम किया, पढ़ाई किया। 3 बजे बोलते थे उठो, उठाओ हमको बढ़ेगी तो हम 2:50 पे उठाता था, पढ़ो। नाश्ता नहीं करता था, रखता था नाश्ता, तो आते से अब सास पे बैठ के उठ के नाश्ता करता था। खाना साथ में खाता था, निकाल के रखता था। आज नहीं सबको छोड़ के चले गए। मुझे बताइए, जब पर्रीकर जी IIT में पढ़ रहे थे तब उनकी पूरी जिम्मेदारी आपके ऊपर थी, सुबह से उठाने से उनके खाना के रखता था, खाना साथ में बैठ के खाता था, डिपार्टमेंट से आते थे तभी। उनको खाने में कौन सी साग, कौन सी सब्जी सबसे ज्यादा पसंद थी और क्या उनका पसंद? सादा खाना हम लोग खाते थे, सादा आदमी थे। हाँ, सादा खाना खाते थे। मैं हमारा स्वीट कुछ रख कर आए तो हम बोलो ऐसा हाथ लगाओ, पर्रीकर तुम खाओ, मन्नू तुम खाओ। मन्नू बोलता था, मैं पर्रीकर नहीं बोलता था। मन्नू जी आप खाइए, हमारे तरफ से आप खाओ, आप अच्छा पढ़ाई करोगे, अच्छा चलोगे, अच्छे हो जाओगे। हमको बोलते थे कि बड़े सब तुम्हारी देनी है, हम मुख्यमंत्री बन गए गोवा का। आपको क्या लगता है, इतना बड़ा आदमी हुआ था, देश के डिफेंस मिनिस्टर थे, गोवा के CM थे, मगर उनके बर्ताव में कोई फर्क नहीं आया था? आपके ये छोटे से घर में भी वो आके गए, आए 2 बार आए उन्होंने। हमको मदद करने की बोला, लेकिन मदद हमने नहीं लिया। वो बोले गोवा में आ जाओ, बोले तुम्हारे बच्चे को काम पे लगा देता हूँ गोवा में, ऐसा वैसा। लेकिन कोई बच्चा वैसा नहीं, हमारा उम्र हो गया, मैं कहा जाऊँ, पढ़ा लिखा नहीं, अनाड़ी हूँ। मैं यूपी से आया, 12 साल की उम्र में 70 से नौकरी करने लगा IT में। 74 में से मुलाकात हो गया, ऐसा लगा हो गया क्या बताऊं। हम मर जाऊं, मर जाऊं, कहीं भी सुला दो, मर जाऊं। हुआ अच्छा उठ के खड़े हो जाए देश के लिए जो करता है इंसान। मैं देश के लिए नहीं कर सकता, मैं वॉचमैन हूँ। लेकिन हमारा भाई जैसे अटल बिहारी साहब मर गया, आज लाल बहादुर शास्त्री मरने के बाद में 7,500 रुपये उनके ऊपर कर्जा था। देश के ऊपर गर्व होना चाहिए इंसान को। नरेंद्र मोदी जो कुछ कर रहे हैं अच्छा कर रहे हैं, देश अगर बढ़ गया। ये बताइए, पर्रीकर जी आपके साथ 4 साल थे। 4 साल में वो आपके ऊपर कभी नाराज हुए थे, कुछ याद है? नहीं, कभी नाराज नहीं हुआ, कुछ नहीं। और बाकी हमको बोलते थे बड़े जी रूम में जाओ, पैसा रखा है लेके आओ, तो हम ये दूध वाले को, ब्रेड वाले को सब देते थे। मेज बंद रहे, सब देता था, इतना चौड़ा नोट होता था। हम बोला पर्रीकर मैं कभी इसमें से 10 रुपया ले लूं तो तुम क्या करोगे? अरे बड़े जी जाओ, हमको मालूम है कि तुम नहीं लोगे, पैसे लालची नहीं हो तुम।
और वो भी पैसे का लालची नहीं थे, कभी नहीं, कभी नहीं थे, आज नहीं है, लेकिन मैं बोलूंगा नहीं कि पैसे का लालची थे। बहुत ईमानदार आदमी, और वही ईमानदारी लेके मैं आईटी में जॉब किया हूँ। पर्रीकर मोठे जरी झाले असले तरीही त्यांचे पाय जमिनीवरती राहिलेले होते आणि ते आपल्या सोबत असणाऱ्या माणसांना कधीही विसरले नव्हते हे सांगताना आजही बरेकरांचे डोळे पाण्याने भरूनच येत आहेत। क्या भर के नहीं आए। आदित्य सोबत तुषार शेटे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। पर्रीकरांचे मुंबईमधले जिवलग मित्र म्हणजे आमदार पराग अळवणी। मुंबईत आले की बहुतेक त्यांचा मुक्काम हा पार्ल्यातच असायचा। आपण थेट जाऊयात पराग अळवणी यांच्याकडे। परागजी, मनोहर पर्रीकर यांच्या जाण्यामुळे देशाचं काय नुकसान झालंय आणि तुमचं व्यक्तिगतरित्या कसं नुकसान झालेलं आहे, काय सांगावं असं वाटतं यावेळेला? मला वाटतं मनोहर पर्रीकरांचं जाणं हे निश्चितपणे देशाचं एक खूप मोठं नुकसान, आणि मी असं म्हणणार नाही की व्यक्तिगत माझं नुकसान आहे किंवा काय आहे, कारण मनोहरजींकडून आम्ही इन्स्पिरेशन घ्यायचो, आणि पण ते आहेत तर म्हणून ते त्यांच्यामुळे 2 पदं मिळतील वगैरे असा हा विषय कधीच मनोहर पर्रीकरांबद्दल मुंबईत सोडा गोव्यात सुद्धा तो नाही। पण येस, अनेकदा आमची भेट व्हायची, मनोहरजींचं पार्ल्यात येणं खूप बऱ्यापैकी होतं, आणि त्यामुळे कधी मनात काही साठलेला प्रश्न असेल तर तो शेअर व्हायचा। आणि खरं तर अशा माणसाला जेव्हा जवळून त्याचा सहवास मिळतो त्यातूनच शिकायला खूप काही मिळत असतं, त्यातूनच प्रेरणा खूप मिळत असते, आणि त्या अर्थाने मनोहर पर्रीकरांचं आता नसणं हे सगळ्यांसाठीच एक मोठा व्हॅक्यूम निर्माण करणार आहे, आणि त्यामुळे नुकसान करणार आहेच निश्चितपणे। नक्कीच परागजी, मात्र पुढचं एक विचारायचं आहे, पर्रीकरांवरती कॅन्सरनं एकदा नाही तर 2 वेळा हल्ला केलेला होता, आणि त्यांच्या पत्नी सुद्धा कॅन्सरनंच गेलेल्या। त्यांच्या आजारपणाच्या वेळी पर्रीकर किती भावूक झालेले होते तेव्हा? हे खरं आहे की मनोहरजींचे अनेक मित्र सुद्धा पार्ल्यात राहतात, किंवा आम्ही खूप कॉमन मित्र आमचे अनेक आहेत, आणि मला वाटतं की अत्यंत तरुण वयातच पत्नी जाणं याचं निश्चितपणे त्याचं दुःख जाणं, त्याची सल नेहमीच असायची, पण त्यांनी स्वतःला एवढं बिझी ठेवलं होतं, एवढं कामांमध्ये व्यग्न ठेवलं होतं, त्यामुळे मला वाटतं की त्यातून ते सतत कामात असल्यामुळे ते दुःख त्यांनी कधी त्यांच्या स्वभावावर येऊ दिलं नाही, त्या दुःखाचं सावट त्यांनी कधी त्यांच्या कामावर येऊ दिलं नाही, आणि त्या अर्थाने अत्यंत संयम हा, एवढं दुःख असून सुद्धा बरेचदा असं होतं की आपल्या स्वभावावर त्याचा परिणाम होतो। आपण एखाद दिवशी आजारी असू तर त्या दिवशी आपण रागीट होऊन जातो। सो त्यामुळे पत्नी नसतानाही घर सांभाळणं, मुलं करणं, आणि सामाजिक आणि राजकीय काम हे करत राहणं, त्यांना स्वतःला कॅन्सर झाला तेव्हा मात्र मला वाटतं की त्यांच्या काही कल्पना खूप स्ट्रॉंग होत्या, आणि त्यामुळे मी हे औषध घेतोय, मी बरा होणार आहे, मला काही काळजीचं कारण नाही, तुम्ही काही काळजी करू नका, असं त्यांच्या जवळच्यांना अरे हा काय बेफिकीर आहे का असं वाटावं, याला काही काळजी नाही स्वतःची याची चिंता वाटावी असं ते असायचे। परंतु आय थिंक ही हॅड व्हेरी क्लिअर आयडियाज की हो मी आजारी आहे, मी त्याच्यावर औषध घेतोय, आणि डॉक्टर्स हॅव टू ट्रीट मी, बाकी माझं काम चालू राहील। नक्कीच। आणि त्यामुळे आपण पाहतो की
व्हिजिट पण केला त्यांनी अलीकडच्या काळात, त्यांनी बजेट पण प्रेझेंट केलं. सो सतत स्वतःला आपल्या दुःखांपासून लांब ठेवून कामामध्ये व्यस्त ठेवणं हा शेवटपर्यंत त्यांनी हे केलं असं म्हणायला हरकत नाही. खऱ्या पराजय आणि तोच संघर्ष जो होता आपण शेवटपर्यंत सगळ्यांनी अनुभवला देखील. तुर्तास आपण वळूयात पुढे. अळवणी यांच्याबरोबरच्या आपण काही आठवणी तर जाणून घेतलेल्याच होत्या, मात्र देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं मुंबईशी एक अनोखं नातं होतं. जेवण झाल्यानंतर प्रकाश पानबिडी दुकानातलं बनारसी 300 हे पान देखील ते खायचे. पर्रीकरांना या पानांची इतकी सवय झाली होती की त्यांना दुसरं कोणतंही पान दिलं तरी त्यांना आवडायचं नाहीच. तर शेट्टी यांच्याशी बातचीत केली आमचे न्यूज एडिटर तुषार शेट्टी यांनी. सर, पर्रीकरांना पहिल्यांदा केव्हा बघितलं होतं आणि त्यावेळेला इतका माणूस साधा असेल आणि तो मुख्यमंत्री असेल यावर तुमचा विश्वास बसला होता का? नाही, तेव्हा जे 1990 साली मला वाटतं पहिल्यांदा गोवाचे चीफ मिनिस्टर झाले. त्याच्यानंतर ते त्याच आठवड्यात काहीतरी मुंबईत आले आणि गझाली जेवायला आले. त्याच्यानंतर इकडे पान खायला आले, त्यांच्या मित्र घेऊन आले. तेव्हा ते बोलले पर्रीकर साहेब गोवाचे चीफ मिनिस्टर झाले. मला असं वाटत नव्हतं ते चीफ मिनिस्टर एवढं मोठं माणूस आहे आणि एवढं साधं याच्यात चालत असं दुकानावर पान खायला वगैरे आले, मला खात्रीत पटले नाही. तेव्हा त्याच्यानंतर मी गेल्यानंतर विचारला, तेव्हा तो बोललं नाही, आमची पहिल्यापासून दोस्ती आहे, जनसंघामध्ये आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा पार्लात येतील ते आपल्याकडे येतात राहायला वगैरे. असा त्यांच्या पुरुषोत्तम शेण्यामुळे एक का जवळचा मित्र आहे त्याच्याकडनं कळला. त्याच्यानंतर ते दिल्लीला गेले, तिकडनं पण जेव्हा जेव्हा येतील तेव्हा गझलीत जेवायला आल्या तेव्हा इथे पान खायला यायची. पान खाल्ल्यानंतर साहेब पैसे नको राहू दे, आमच्याकडनं राहू दे म्हणून पान सांगितलं तर नाही ते पैसे ठेवून असं ठेवून जायची. आणि जेव्हा जेव्हा मुंबईत आले, कुठे बाहेर जायचं असेल, प्रोग्राम असेल, तेव्हा मित्रांना फोन करायची, मला वेळ नाही, प्रकाशकडनं जाऊन पान घेऊन या. तेवढंच साधा पान खायची. जेव्हा एकदा असा वेळ झाला त्यांना मित्रांना कळवलं होतं पान घेऊन या म्हणून, ते पान घेऊन जायला विचारले. ते दुसऱ्या दुकानात पान घेतले ते त्यांच्यासाठी. तेव्हा त्यांना कळलं लगेच पान तोंडात टाकल्यानंतर ते प्रकाशकडनं आलेले पान नाही आहे. असं एवढं बारीक केच्यात पण त्यांच्या लक्ष असायची. एवढं साधा सिंपल एवढं हुशार माणूस आज आपल्या एक याच्यातनं गेले, ते सर्वांना अतिशय दुःखाची विषय आहे. हे प्रकाशचं पान त्यांच्यासाठी हमखास ठरलेलंच असायचं. आज पर्रीकर आपल्यात जरी नसले तरीही अशा असंख्य प्रकाश आणि मुंबईकरांच्या आठवणी पर्रीकरांसोबत जोडलेल्या आहेत, त्या कायमच राहणार आहेत. कॅमेरा पर्सन सनी सोबत तुषार शेटे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. तर दिवंगत मनोहर पर्रीकरांची एका चित्रपटामध्ये भूमिका साकारणारे अभिनेते योगेश सोमण देखील आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. योगेश सोमणजी, खूप खूप स्वागत तुमचं बातमी आणि बरंच काही मध्ये. अनेक आठवणी आणि एकंदरीतच मनोहर पर्रीकर तुम्हाला कसे वाटले तुम्ही भूमिका करत असताना, याविषयी मी तुमच्याशी चर्चा करणार आहे एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेकनंतर बातमी आणि बरंच काही मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आठवणीतले मनोहर याविषयी आपण चर्चा करणार आहोत. यावेळेला मनोहर पर्रीकरांची चित्रपटामध्ये भूमिका साकारणारे अभिनेते योगेश सोमण यांच्याशी. योगेशजी, आपण जी भूमिका साकारली ती व्यक्ती, ते व्यक्तिमत्व हे खऱ्या आयुष्यामध्ये कसं होतं हे सगळ्यांनी फार जवळून अनुभवलं, मात्र तुम्हालाच ती भूमिका करायला मिळाली. त्या अनुषंगानं मनोहर पर्रीकरांच्या आयुष्यातील काय नेमके कंगोरे होते, कशा प्रकारचं आयुष्य ते नेमकं जगतात, या अनेक गोष्टी तुम्हाला फार जवळनं अनुभवायला मिळाल्या. कसा होता हा अनुभव योगेशजी? मुळात माझ्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की माझ्या आणि त्यांच्या चेहऱ्यामध्ये साम्य आहे, अंशतः का होईना साम्य आहे. आणि लोकांनी, मी कालही जेव्हा मला ही बातमी कळली मनोहरजी गेल्याची, त्यावेळेला जी मी माझी एक व्हिडिओ पोस्ट टाकली त्यात सुद्धा मी अगदी हेच म्हटलो की या अंशतः असलेल्या साम्यामुळे मला काही काळ का होईना त्यांची ओळख मिळाली किंवा लोक त्या याने माझा चेहरा ओळखायला लागले. हे माझं भाग्य आहे असं मला वाटतं. माझी आणि त्यांची
एकदाच भेट झालेली आहे. या चित्रपटाच्या कालखंडामध्ये ती झालेली नाही, कारण तेव्हा ते आजारीच होते. ते जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून झाले आणि गोव्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेला गोवा कला अकादमीमध्ये पुण्यातून आमचा एक नाटकाचा ग्रुप काही नाटक सादर करण्यासाठी, एक दीर्घांक सादर करण्यासाठी गेला होता तिथल्या एका फेस्टिवलमध्ये. तर त्यावेळेला ते मुख्यमंत्री म्हणून ज्या वेळेला आमच्याशी भेटले, जवळजवळ 20-25 मिनिटं आमची भेट झाली, 5-6 जणांचा आमचा ग्रुप आणि मनोहरजी. तेव्हा जे व्यक्तिमत्व त्यांचं माझ्या मनावर ठसलं ते आज तागायत ठसलेलं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट जी अगदी आवडण्यासारखी त्यांची होती की इतकं साधं व्यक्तिमत्व आणि समोरच्याच्या कामामध्ये रुची घेऊन त्याला बोलतं करणं, त्याच्याबरोबर बोलून गप्पा मारून जाणून घेणं, हा त्यांचा स्वभाव. आणि काय म्हणतो आपण, ते कृत्रिमता त्यांच्या कुठल्याच बिहेवियरमध्ये कधीच नसायची. म्हणजे आमच्या नाटकाचा ग्रुप होता त्यावेळेला त्यांनी इतकं छान पद्धतीने नाटकाबद्दल विचारलं किंवा इतर काही गोष्टींविषयी विचारलं. मी जेव्हा पुण्याचा आहे म्हटल्यानंतर पु ल देशपांड्यांबद्दल त्यांनी विचारलं. त्यांचं सगळं बऱ्यापैकी साहित्य मनोहरजींनी वाचलेलं होतं. किंवा मी इथं कशा पद्धतीने नाटक करतो, मग गोवा कला अकादमीमध्ये जे नाटकाचे कोर्सेस आहेत ते कसे आहेत वगैरे, इतकं ज्याला आपण म्हणतो ना की सहजरित्या कनेक्ट होणं, हा त्यांचा एक खूप चांगला स्वभाव विशेष होता. आणि तेव्हापासून जे कनेक्ट झालो, मी काही नंतर त्यांच्याशी सतत परिचित होतो किंवा हे होतो अशातला भाग नाही, पण तेव्हापासून जे एक कनेक्शन झालेलं होतं त्या व्यक्तिमत्वाशी, ते सिनेमाच्या माझ्या मी त्याच्यात सिलेक्ट होईपर्यंत ते होतं. आता ऍक्च्युली चित्रपटातली ती कॅरेक्टर ही रवींद्र अग्निहोत्री या नावाची आहे. पण पहिल्या मिनिटापासूनच, म्हणजे जेव्हा आदित्य धर जे दिग्दर्शक आहे त्यांना भेटलो आणि त्यांनी जेव्हा मला प्रत्यक्ष पाहिलं की त्यांच्या डोक्यातला जे एक परफेक्ट कॅरेक्टर डिफेन्स मिनिस्टर म्हणून होतं, तर ते ज्या पद्धतीने दार उघडल्या जेव्हा मी त्यांच्या घरामध्ये एंटर केलो, ते जे हसले आणि एक पटकन हे आलं की सेम मनोहरजी. म्हणजे त्यांनी जे विचार केला होता त्याप्रमाणेच तो चेहरा होता. त्यामुळे मी वेगळं असं चित्रपटामध्ये ती भूमिका सादर करण्यासाठी काही वेगळी मेहनत घेतली नाही. माझी स्वतःचीच एक प्रामाणिक हे अशी आहे, धारणा ही आहे की त्यातलं सिलेक्शन हे अभिनयाच्या कौशल्यापेक्षा माझ्या चेहऱ्यामुळे माझं सिलेक्शन झालेलं होतं. आणि आदित्य धरनी त्या कॅरेक्टरचं ब्रीफिंग करतानाच इतकं सहज सांगितलेलं होतं. त्यांनी त्या सर्जिकल स्ट्राईक आणि या गोष्टीचा खूप अभ्यास केला होता, अनेकांच्या भेटीगाठी घेतलेल्या होत्या. तर त्यावेळेला त्यांनी अगदी सांगितलं होतं की ॲज अ डिफेन्स मिनिस्टर मनोहरजी हे एक अत्यंत जबाबदार साक्षीदार त्या सगळ्या घटनेचे होते, सरकारचे प्रतिनिधी होते. आणि ऍक्च्युअल स्ट्रॅटजी ही जरी मिलिटरीनी आणि त्या अधिकाऱ्यांनी ठरवली असली तरी तुम्ही त्या सगळ्या बैठकांमध्ये डिफेन्स मिनिस्टर हजर होते आणि त्या सगळ्याचे साक्षीदार होते. हेच डोक्यात ठेवून तुम्ही ही भूमिका साकार करायची आहे. बरोबर. त्याप्रमाणे जो सहज वावर आणि हे होतं, बाकी जो माझा आउटलुक होता तो वेशभूषाकार जे होते त्यांनी केला. आणि आपले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रंगभूषाकार विक्रमजी गायकवाडांनी. पण त्यात सुद्धा मला एक खूप आनंदाचं आहे, म्हणजे मला बघितल्या विक्रमजींनी असं सांगितलं की यांना काही करावंच लागणार नाहीये. किरकोळ त्यांचे जे गाल मनोहरजींचे थोडे वर होते, त्याच्यासाठी काही डेंचर्स वगैरे बसवावे लागतील, किंवा हेअरकट मध्ये इथे बोहरा आहे मला, तो ट्रिम करायचो मी शूटिंगच्या दरम्यान. बरं. पण त्यांनी जेव्हा पूर्ण रंगभूषा केली आणि मी आरशात बघितलं किंवा लोकांसमोर जेव्हा प्रेझेंट झालो शूटिंगच्या वेळेला, तर लोकांच्या नजरेतून कळत होतं की मी किती त्यांच्यासारखा दिसतो. ज्या पद्धतीने ते अप्रिशिएट करत होते किंवा शूटिंगच्या दरम्यान, त्यावेळेला ते कळत होतं मला की किती मी त्यांच्यासारखा दिसतो किंवा आहे. आणि चित्रपट. बरं योगेशजी, या संदर्भातच मला थोडक्यात तुम्हाला विचारावं असं वाटतं. मात्र आणखी एक गोष्ट की म्हणजे तुम्ही जसं आता मगाशी उल्लेख केलात की 20 ते 25 मिनिटांची तुमची खऱ्या आयुष्यातली यापूर्वी झालेली एक भेट होती, त्यावेळेला तुम्हाला जाणवलेले मनोहर पर्रीकर, त्यानंतर त्यांचं साधं राहणीमान आहे ते आपल्याला सगळ्यांनाच परिचित होतं, गोव्यातील प्रत्येक जनतेलाही तितकंच व्यवस्थितरित्या परिचित होतं. मात्र अचानकपणे इतक्या साध्या सरळ असलेल्या माणसाला ज्यावेळेला डिफेन्स मिनिस्टर म्हणून भूमिका साकारावी लागली, खऱ्या आयुष्यामध्ये त्यांना मनोहर पर्रीकरांना किती बदल असेल एका माणसासाठी हा, की आपलं राहणीमान, आणि त्यानंतर आपण थेट जाऊन मिनिस्टर पदापर्यंत पोहोचलो. योगेशजी. मला स्वतःला असं वाटतं की साधं राहणीमान आणि स्वीकारत असलेली जबाबदारी याच्यामध्ये हे असायचं काही कारणच नाही. ते तेवढेच परखड
आणि अत्यंत ज्याला आपण म्हणतो की जे संरक्षण मंत्री होण्यासाठी जी कडकता आणि एका अर्थी निष्ठुरता असायला पाहिजे तेवढी त्यांच्यात होती. त्यांच्या 1-2 वक्तव्यांवरती म्हणजे त्यांनी वेळोवेळी पाकिस्तानलाही सुनावलंय की तुम्ही ज्या भाषेत हे कराल त्या भाषेत तुम्हाला उत्तर मिळेल, किंवा असं जेव्हा ते डिफेन्स मिनिस्टर होते त्यावेळेला त्यांनी चोख उत्तर दिलेलं आहे. साधी राणी आणि याचा त्याच्याशी काही संबंध आहे असं मला वाटत नाही. आणि मुळातले त्यांच्यावर असलेले जे संघाचे संस्कार आहेत त्यामुळं राष्ट्रप्रेम हे त्यांच्या नसानसात असणारच. रादर ज्या वेळेला ते अमेरिकेहून उपचार घेऊन परत आले आणि ज्यावेळेला त्यांना काही विश्रांतीसाठी जबाबदारीतून मोकळं करावं किंवा अशा चर्चा सुरू झाल्या त्यावेळेचं त्यांचं स्टेटमेंट आहे की शेवटचा श्वास असेस्तोवर आणि घेईस्तोवर मी गोव्याची आणि या देशाची सेवा करत राहीन. आणि मला वाटतं हेच त्यांचं व्यक्तिमत्व आहे असं मला वाटतं. खूप धन्यवाद योगेश सोमणजी, आपण आमच्याबरोबर जोडले गेलात आणि मनोहर पर्रीकर यांच्याविषयी अनेक आठवणींना देखील उजाळा दिला. अनेक गोष्टी त्यांच्या खऱ्या आयुष्यातील असलेल्या काही कंगोऱ्यांबद्दल तुम्ही आमच्याशी शेअर केल्यात त्यासाठी धन्यवाद. तर बातमी आणि बरंच काही मध्ये आता वेळ झालेली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.